नांदेड़ जिले में हुई भारी बारिश के कारण जिले के कई गांव पानी के नीचे चले गए, जिससे कई घरों को नुकसान पहुंचा और हजारों हेक्टेयर की फसलें बर्बाद हो गई। इस बीच पालक मंत्री अतुल सावे आज बाढ़ प्रभावित क्षेत्र के दौरे पर पहुंचे। इस मौके पर उन्होंने मदद का आश्वासन दिया। नांदेड़ जिले में हाल ही में आई बाढ़ ने कई गाँवों को बुरी तरह प्रभावित किया। मुखेड़ तहसील के हसनल, रावनगांव, भसवाड़ी, मुकरमाबाद जैसे गांव में बाढ़ से भारी नुकसान हुआ है। इस गंभीर परिस्थिति में राज्य के पालक मंत्री अतुल सावे ने आज बाढ़ प्रभावित गांवों का दौरा कर राहत कार्यों की समीक्षा की। इस मौके पर उन्होंने आश्वासन दिया कि प्रभावित लोगों की सभी समस्याओं को प्राथमिकता से समाधान किया जाएगा। मंत्री सावे ने हसनल गांव में मृतकों के परिजनों को 50,000 रुपए के चेक और प्रभावितों को 10,000 रुपए की सहायता राशि प्रदान की। वहीं बाढ़ प्रभावितों की समस्याओं को मुख्यमंत्री के सामने रखने, साथ ही सरकारी मदद से पुनर्वसन का आश्वासन भी उन्होंने इस मौके पर दिया। इस अवसर पर सांसद अशोक चौहान, विधायक डॉक्टर तुषार राठौड़, जिलाधिकारी और अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। नागपुर समय के लिए अनंत उजी कालिदास की रिपोर्ट, नांदेड़। तो की सरकार ज्या काही आपण मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे। आपल्या ज्या काही मागण्या आपण आम्हाला सांगितल्या आहेत, ज्या आम्ही आता कर्डिले साहेब, कलेक्टर साहेबांशी बोलतो, त्यांच्याशी ज्या लेवलला इकडच्या लेवलला असतील त्या इकडे करू, बाकी सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडून त्याही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण पण सरकारला त्याच्यामध्ये सहकार्य करावं। आपल्या नक्कीच प्रमाणे आमचे SDM साहेब पूर्ण वेळ आपल्याकडे, मी रोज त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं। तुम्ही सगळे सहकार्य केल्यामुळेच आपण या स्टेपपर्यंत येऊ शकलो आणि पुढच्याही काळामध्ये आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायचं आमचं पूर्णपणे आज आपल्याला इकडे तुम्हाला वचन देतो आणि नक्कीच खात्री देतो की आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मॅक्झिमम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू, आपल्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू। आमदार साहेब 2 दिवसापासून 3 दिवसापासून सगळं अपडेट करत होते आणि त्या हिशोबाने आम्ही आज सकाळपासून सगळीकडे पाणी केलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पर्याय काढून